नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व तर आहेच, शिवाय आयुर्वेद आणि युनानी या दोन्हीमध्ये सर्वोत्तम औषधी म्हणून तुळशीचा समावेश होतो। अगदी सर्दी खोकला या सामान्य आजारापासून ते त्वचारोग, गाऊट, गनोरिया एवढंच काय तर कॅन्सरपर्यंतच्या सर्व रोगावर गुणकारी असते तुळस। परंतु या तुळशीचे दोन प्रकार असतात, एक असते कृष्ण तुळस किंवा काळी तुळस आणि दुसरी असते राम तुळस किंवा पांढरी तुळस। कृष्ण तुळस किंवा काळी तुळस आणि राम तुळस किंवा पांढरी तुळस या दोन्हीही तुळशीच्या आयुर्वेदिक गुणधर्मामध्ये फरक असतो आणि त्या फरकानुसारच कोणत्या व्यक्तींनी राम तुळस वापरली पाहिजे आणि कोणत्या आजारासाठी वापरली पाहिजे, त्याचबरोबर कृष्ण तुळस ही कोणत्या व्यक्तींनी आणि कोणत्या आजारासाठी वापरली पाहिजे याला खूप महत्त्व असतं आणि आपण नेमकी तीच चूक करत असतो। मला खात्री आहे 90% लोकांना या गोष्टी अजिबात माहिती नसतात की कृष्ण तुळस किंवा राम तुळस ही कोणत्या आजारावर आणि कोणत्या प्रकृतीच्या लोकांसाठी वापरता येते। तर आज आपण तेच पाहणार आहोत की कृष्ण तुळस कोणत्या आजारासाठी वापरावी आणि कोणत्या प्रकृतीच्या लोकांनी वापरावी, त्याचबरोबर राम तुळस ही कोणत्या आजारासाठी आणि कोणत्या प्रकृतीच्या लोकांनी वापरावी, या तुळशीचे काय गुणधर्म आहेत हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुमच्या हे पण लक्षात येईल की आपल्या घरासमोर लावण्यासाठी कोणती तुळस बेस्ट आहे। तर या दोन्ही तुळशी तुम्ही नक्की पाहिल्या असतील। सर्वात आधी या दोन्ही तुळशीमध्ये काय फरक आहे ते आपण पाहूया आणि त्यानंतर कोणत्या आजारासाठी कोणत्या तुळशीचा वापर करायचा आहे, कोणत्या लोकांनी करायचा आहे हे आपण पाहूया। सर्वात आधी या दोन्हीमध्ये काय फरक आहे ते आपण पाहूया। कृष्ण तुळस तुम्ही पाहिलेली असेल, कृष्ण तुळस किंवा काळी तुळस। काळी तुळशीचा जो पानाचा रंग असतो तो थोडासा काळपट किंवा पर्पल कलरचा असतो, तर राम तुळस जी असते ती राम तुळस ही पूर्णपणे तिचे पानं हिरव्या रंगाची असतात। कृष्ण तुळशीच्या पानावरच्या ज्या रेषा असतात त्या सुद्धा तुम्हाला काळ्या रंगाच्या किंवा पर्पल कलरच्या दिसतील, त्याचं लाकूड सुद्धा तुम्हाला काळं दिसेल। तर इकडे राम तुळशीमध्ये पानाचा रंग किंवा पानावरच्या रेषा पूर्णपणे हिरव्या दिसतील, शिवाय त्याच्या खोडाचा रंग सुद्धा तुम्हाला पांढरा दिसेल। कृष्ण तुळशीचा जो वास असतो तो खूप स्ट्रॉंग असतो, जास्त वास येतो कृष्ण तुळशीच्या पानांना, तर राम तुळस जी असते त्याच्या पानांना कमी वास असतो। या दोन्हीच्या गुणधर्मामध्ये सुद्धा खूप मोठा फरक आहे। कृष्ण तुळस ही उष्ण गुणधर्माची असते तर राम तुळस ही थंड गुणधर्माची असते। कृष्ण तुळशीची जे पानं असतात ते स्ट्रॉंग असतात आणि तिखट लागतात खाल्ल्यानंतर, तर राम तुळशीची पानं तुम्ही खाऊन बघितली असतील, सौम्य आणि स्वादिष्ट असतात। या दोन्हीमध्ये हा मुख्य फरक आहे। आता आपण हे पाहूया की कृष्ण तुळस ही कोणत्या व्यक्तींनी वापरायला पाहिजे आणि कोणत्या व्यक्तींनीही टाळायला पाहिजे। तर कृष्ण तुळस ही गुणधर्माने गरम असते, त्यामुळं ज्या व्यक्तींना उष्णतेचा त्रास आहे, म्हणजे सतत तोंड येतं, तोंडामध्ये फोड येतात किंवा मूळव्याधीचा त्रास आहे, रक्तस्राव होतो, अशा व्यक्तींना या कृष्ण तुळशीचा वापर करायचा नसतो। बऱ्याच वेळा आपण ही चूक करतो, तोंड आल्यावर तुळशीचं पान खा असं बऱ्याच वेळा सांगितलं जातं, परंतु कोणत्या तुळशीचं पान खावं हे फार महत्त्वाचं असतं आणि त्यामध्ये जर तुम्ही कृष्ण तुळशीचं पान खाल्लं तर तुमचं तोंड आलेलं जे आहे, तोंडामध्ये फोड जे आलेले आहे ते आणखी जास्त वाढण्याची शक्यता असते। म्हणून ज्यांना उष्णतेचा त्रास आहे, सतत उष्णता होते किंवा रक्तमूळव्याध आहे, रक्तस्रावाचा त्रास आहे, उष्णतेचा कुठलाही त्रास असेल तर अशा व्यक्तींनी कृष्ण तुळशीचा वापर न करता राम तुळशीचा वापर करायचा आहे। कृष्ण तुळस ही प्रकृतीने उष्ण असते, म्हणून या तुळशीचा तुम्ही वापर करायचा नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृष्ण तुळशीचा वापर हा महिलांनी शक्यतो करायचा नाही। महिलांना ही कृष्ण तुळस जी असते ती उष्ण पडते, महिलांच्या शरीरामध्ये या कृष्ण तुळशीने उष्णता वाढते आणि म्हणून स्त्रियांनी शक्यतो कृष्ण तुळशीचा वापर न करता राम तुळशीचा वापर करायचा आहे। राम तुळस कुणी वापरले पाहिजे, तर राम तुळस ही प्रकृतीने थंड असते, म्हणून ही तुळस जी आहे ती सर्व लोक वापरू शकतात। प्रकृतीने थंड असते, या तुळशीचा वापर शक्यतो गरमीमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये केला तर अतिउत्तम असतं। या तुळशीचा वापर हा सर्व महिला करू शकतात, ज्यांना उष्णतेचा त्रास आहे असे सर्व व्यक्ती या राम तुळशीचा वापर करू शकतात। 100% गुणकारी तुळस आहे राम तुळस, ज्यांना उष्णतेचा त्रास आहे अशा व्यक्तींसाठी। आता ज्यांना उष्णतेचा त्रास नाही किंवा कुठलाही त्रास नाही अशी व्यक्ती या दोन्हीपैकी कुठल्याही तुळशीचा वापर करू शकतात। आता प्रश्न असा आहे की तुम्ही तुमच्या घरासमोर कोणती तुळस लावणार, तर तुमच्या घरासमोर तुळस लावण्यासाठी तुमच्या लक्षात आलं असेल की या तुळशीच्या गुणधर्मानुसार तुम्हाला तुळशीची निवड करायची आहे। मी तर तुम्हाला दोन्ही तुळशीची रोपं घरासमोर लावण्यासाठी सजेस्ट करेल, दोन्हीही तुळस तुमच्या घरासमोर असावी। पण तरीही जर तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल, उष्णतेचे त्रास असणाऱ्या व्यक्ती तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्ही राम तुळशीची निवड करावी। जर तुम्हाला उष्णतेचा त्रास नसेल तर घरासमोर कृष्ण तुळस लावावी। तुळशीचे अनेक उपयोग आहेत, त्यातले बरेचसे उपयोग तुम्हाला माहिती सुद्धा असतील, फक्त प्रश्न हा होता की कोणत्या तुळशीचा वापर हा कोणी करायला पाहिजे। याविषयी मला बऱ्याच जणांनी माहिती सुद्धा विचारली होती। ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी ऑल नोटिफिकेशन या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।